आभार मानते, देवाची स्तुती करते की परमेश्वराने खूप चांगली वेळ ही आपल्याला दिलेली आहे एकत्र येण्यासाठी, अध्ययन करण्यासाठी, मनन करण्यासाठी. शास्त्रामधल्या काही गहन गोष्टी आहेत, गुज गोष्टी आहेत, त्यांचा उलगडा करून ते शिकण्यासाठी. आणि परमेश्वर एक 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 गुज रहस्य आपल्या पुढे उघड करत आहे. आणि निश्चितच आपण रविवारी अनेक नवीन गोष्टी शिकत असतो, नवीन बाबी शिकत असतो आणि परमेश्वर आपल्याला शिकवत आहे. त्या देव पित्याचे मनापासून आभारी आहे. पवित्र आत्मा आपला उत्तम शिक्षक आहे आणि तो आपल्याला शिकवत आहे. ज्यावेळेस मी तुमच्याशी बोलत असते, पवित्र आत्मा त्या आधी माझ्याशी बोललेला असतो. मी शिकून घेते आणि मग मी तुम्हाला जसंच्या तसं सांगण्याचे प्रयत्न करते आणि देवबाप आपल्याला सहाय्य करत आहे सगळ्या गोष्टीमध्ये. आपण एक निवडलेला देवाचा कळप आहोत, छोटी मंडळी आहो. आपण एकत्र येतो, गीत गातो, प्रार्थना करतो, त्याचबरोबर आपण साक्ष देखील सांगतो, संदेश ऐकतो. हे एक छोटी मंडळी आहे. एकमेकांना आपण वेगवेगळ्या पद्धतीने जमेल तसं मदत करत आहे आणि वाढवत आहोत. तर देवाची स्तुती असो, या कळपाला परमेश्वराने राखून ठेवलेले, सांभाळून ठेवलेले. देवबाप आपला प्रमुख आहे, आपला पिता आहे, तो आपला अब्बा आणि बापा असा आहे. तर परमेश्वराला धन्यवाद, देवाला स्तुती देते ह्या सगळ्या गोष्टीसाठी. आज आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि आपण डेक्टॉस इयर मध्ये प्रवास करत आहोत. परमेश्वराच्या प्रत्यक्ष उपस्थितीचं हे वर्ष आहे. यामध्ये आशीर्वादांची आपल्याला रेलचेल आहे आणि आपल्याला ते आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे आहे. आपण जर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये तिथेच गुंतून पडलेले राहतो, तर देवाने देऊ केलेले आशीर्वाद आपल्यापर्यंत येण्यासाठी विलंब होऊ शकतात. ते आपल्यापर्यंत तातडीने आणि एक्झॅक्ट वेळेवर यावे, यासाठी आपल्याला परमेश्वरासमोर तत्पर राहावं लागेल, आपल्याला सावध राहावं लागेल. मग परमेश्वर आपल्याला आशीर्वादाने भरणार आहे. आपण एक विषय बघितला होता की अंधारातून उजेडामध्ये कसा परमेश्वर आणतो. कितीही समस्या असल्या, कितीही चिंता असल्या, डिप्रेशन, टेन्शन असलं, प्रश्न मोठमोठे असले, तरी सुद्धा परमेश्वर त्यातून स्वतः बाहेर आणणारा आहे. तो विषय आपण बघितला होता. त्यानंतर आपण नवीन विषय सुरू केलेला आहे आणि ते आहे परमेश्वराच्या आत्म्याने कार्यसिद्धी. त्यामध्ये आपण बघितलेलं आहे की उत्तम प्रदेश जर आपल्याला हवा आहे, तर आपल्या सामर्थ्याने ते आपल्याला मिळणार नाही. आपल्याला त्यासाठी परमेश्वराचं सामर्थ्य लागणार आहे, परमेश्वराची कृपा लागणार आहे, त्याचा सहवास लागणार आहे. आणि कसं त्या ठिकाणी स्वतः परमेश्वराने युद्ध केलं आणि खरोखरच गगनचुंबी ज्या इमारती आहेत त्या ढासळून टाकल्या परमेश्वराने. त्याचबरोबर जे धिप्पाड आणि दानव, नफिलीन प्रकाराचे जे अनाकी लोक होते, त्यांचा विध्वंस परमेश्वराने केलेला आहे. तो त्यांच्या पुढे गेला आणि त्याने संहार केला आणि आपला परमेश्वर असा विजयी आहे. जर आपल्याला स्वर्ग राज्यामध्ये जायचं आहे, तर ते आपल्या शक्तीने, आपल्या बलाने आपण जाऊ शकणार नाही. आपण म्हणू की नीतिकृत्य आम्ही करतो, आम्ही चांगलं करतो, आम्ही दर रविवारी चर्च मध्ये जातो, उपास प्रार्थना नियमितरित्या आम्ही करतो, रोज शास्त्र वाचतो, रोज प्रार्थना करतो, परंतु हे सगळ्यांनी आपण स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकत नाही. तर आपल्याला स्वर्ग राज्यामध्ये जर जायचं आहे, तर त्यामध्ये आपल्याला ख्रिस्ताचीच कृपा लागणार आहे. ख्रिस्ताच्या कृपेशिवाय आपण जाऊ शकत नाही. शास्त्रामध्ये रोज प्रार्थना करा, रोज बायबल वाचा, असं कुठे लिहिलंय का? है ना? असं कुठे लिहिलेलं नाहीये. परंतु असं लिहिलेलं आहे की तुम्ही रोज आपला वधस्तंभ घेऊन चाला, है ना? वधस्तंभ म्हणजे की आपल्याला आपला भार घ्यायचंय, आपल्यावर, आपल्या रागावर, काय म्हणतात, अपशब्दांवर, अधर्मापासून, पापापासून, देवाला न आवडणाऱ्या गोष्टींपासून कंट्रोल करायचंय. तो वधस्तंभ आहे आपला. आणि ते जर आपल्याला जमतं म्हणजे आपण ख्रिस्ताचं अनुसरण करत आहोत. रोज शास्त्र वाचतो, रोज प्रार्थना करतो, परंतु तोंडावर काहीच कंट्रोल नाही.
रागावर काहीच कंट्रोल नाही, बरोबर ना? जुलूम करणं सुरूच आहे, लुबाडणं सुरूच आहे. परमेश्वर म्हणेल की स्वतः पहिले शिस्तीमध्ये या आणि मग जाऊन तुम्ही मला अनुसरण करू शकता. त्यामुळे ख्रिस्ताला आपल्याला ग्रहण केल्याशिवाय ह्या गोष्टी शक्य होऊ शकत नाही. आज जो आपला विषय आहे तो आहे दाविदाचा पडलेला डेरा मी उभारे. यामध्ये कंटिन्यू मध्ये आपण आहोत आणि तो आहे काय सोन्याने मडवलेला कोशाचे दाविदपुरात आगमन. खूप छान हा विषय आहे. ऍक्च्युली हा विषय ना खूपच आत्म्याने भरून मी अभ्यास केलेला आहे आणि खूपच त्या ठिकाणी मी वेळ दिलेला आहे समजून घेण्यासाठी. आणि खूपच सेन्सिटिव्ह हा टॉपिक आहे, जास्त महत्वाचा हा टॉपिक आहे. परंतु ह्याला आपण कसं आता घेतो आणि मला कसं एक्सप्लेन करता येते ते आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. सोन्याने मडवलेल्या कोशाचे दाविदपुरात आगमन. आता हा सोन्याने मडवलेला जो कोश आहे हा ख्रिस्ताचं प्रतिकार रूपामध्ये इस्रायली लोकांना परमेश्वराने दिलेला आहे. ख्रिस्ताचं प्रतिकात्मक ते एक स्वरूप होतं, एक साहित्य होतं, एक वस्तुती होती देवाने ती सांगितलेली आणि त्याद्वारे ख्रिस्त त्यांच्या बरोबर प्रवास करत होता. सोन्याने मढवलेला हा कोश सर्वात पहिली जर साहित्य किंवा वस्तू परमेश्वराने रानावनातून इस्रायल लोक प्रवास करत होते. मी नेहमी रानावनातून प्रवास करत होते ते असं दाखवते, असं दाखवत नाही कारण ते सरळ चाललेलेच नव्हते. परमेश्वर त्यांना सिनाई पर्वताच्या भोवतीच फिरवत होता यासाठी की त्यांचा ताठरपणा, त्यांचा कठोरपणा, त्यांचा उद्दामपणा त्या ठिकाणी निघून जावा. आणि शेवटी 38 वर्षानंतर परमेश्वराने त्यांचा छावणीत नेला आणि संहार केला. परंतु ते दुरुस्त झाले नाही, सुधारलेले नाही, एकदम हटवादी स्वभावाचे ते लोक होते. तर सर्वात पहिली जी वस्तू आहे, अनेक वस्तू परमेश्वराने सांगितल्या, पण सर्वात पहिले जी वस्तू आहे ती परमेश्वराने सोन्याने मडवलेला कोश त्यांना करायला लावलेला. आणि त्यांनी सिनाई पर्वताच्या जवळ त्या ठिकाणी असताना सोन्याने मडवलेला कोश आधी बनवलेला आहे. ख्रिस्त स्वरूपामध्ये तो त्यांच्या सोबत प्रवास करत होता. तो त्यांच्या मध्ये असायचा, तो त्यांच्या पुढे असायचा, तो त्यांच्या मागे असायचा आणि सर्व बाजूने त्यांना परमेश्वर काय करत होता, संरक्षण देत होता. कोशाबद्दल एक दिवस मस्त लेसन घेईल आणि खूप चांगलं शिकवण्याचं आणि डिटेलमध्ये सांगण्याचं मी त्या ठिकाणी येत्या दिवसांमध्ये आयोजन केलेलंच आहे. त्यामुळे आता फक्त कोश जो आहे ख्रिस्त प्रतिकात्मक स्वरूपामध्ये होता एवढं आपण लक्षात ठेवूया. पुढे आपण याच्यावर डिटेल अभ्यास करूया. आणि हा कोश त्यांनी मढवला सोन्याने आणि ते त्या कोशाला घेऊन चालत होते. परमेश्वराचा नियम होता की कोश जो आहे तो लेवी वंशातल्याच लोकांनी त्यांनी शुद्ध व्हायचं आहे, आंघोळ करायची आहे आणि त्यानंतरच तो कोश घेऊन त्यांनी व्हायचा. बाकी कोणी करायचं, बाकी कोणीही कोशाला हात लावायचे नाही. परमेश्वराचे ते नियम होते. परमेश्वराचे नियम हे पवित्र, परमेश्वराचे नियम हे ठरलेले, त्यानुसार ते झालं पाहिजे अशी देवाची सदैव इच्छा त्या ठिकाणी असायची. आणि आता आपण बघणार आहोत की मोशे दोन दोन त्या ठिकाणी मंडप आपण बघणार आहे. बऱ्याच लोकांना हे माहित नसेल की दोन मंडप म्हणजे काय प्रकार आहे. तर शास्त्रामध्ये जुन्या करारातच दोन मंडप आहेत. एक म्हणजे मोशेने बनवलेला परमेश्वरासाठी निवास मंडप त्याला म्हटलं जातं किंवा मोशेचा तंबू असंही त्याला म्हटलं जात आहे. आणि तो मोशेचा तंबू त्या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे, त्याला हिब्रूमध्ये निष्कान असं म्हटलं जातं. म्हणजे परमेश्वराच्या उपस्थितीचं ठिकाण त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे. ड्वेलिंग पॉवर, परमेश्वराचं सामर्थ्यवान त्या ठिकाणी उपस्थिती, ड्वेलिंग प्रेझेन्स त्या ठिकाणी परमेश्वराचा असायचा. आणि हा जो मंडप आहे तो 3 भागामध्ये होता. पहिला होता की परमपवित्र स्थान, त्यामध्ये सोन्याचे धुपाटणे होते. त्यानंतर कराराचा कोश होता आणि सुवर्ण पात्र होतं मान्नाचं. त्याचबरोबर अहरोनाची काठी सुद्धा त्या कोशामध्ये होते आणि कराराच्या 4 पाट्या होत्या, 2 तुटलेल्या 2 चांगल्या. हे त्या परम पवित्र स्थानामध्ये कोशामध्ये ह्या वस्तू होत्या आणि सोन्याचं धुपाटणं एक त्या ठिकाणी होतं. दुसरं म्हणजे पवित्र स्थान, त्यामध्ये दीपवृक्ष होता, त्यानंतर मेज होता आणि समर्पित भाकरे आणि त्यानंतर अंगण होतं. त्या अंगणामध्ये सगळे लोक तिथं
एकत्र येत असायचे. आणि दुसरा जो तंबू किंवा डेरा किंवा मंडप सांगितलेला आहे शास्त्रामध्ये, तो आहे दाविदाचा डेरा. तर दाविदाने या प्रकारचा निवास मंडप परमेश्वरासाठी बनवलेलं नाहीये. मोशेने जे निवास मंडप बनवलं त्याचा प्रवास जो आहे तो शिलो इथपर्यंत होता. आणि शिलो त्यांनी काबीज केलेला आहे, जातायत ते प्रवास करतायत, काबीज केलेला आहे. मग शिलोवरून शिलो मध्ये सर्वात जास्त दिवस पर्यंत परमेश्वराचा कोष तिथे राहिलेला आहे. आणि ते म्हणजे 369 दिवस त्या ठिकाणी सर्व प्रकारचे संस्कार जे आहेत, विधी जे आहे ते त्या ठिकाणी पालन केल्या जात होते. सर्वात जास्त समय जो आहे, वर्ष जे आहे, तो शिलो या ठिकाणी परमेश्वराचा त्या ठिकाणी कोष होता आणि निवास मंडप होता. त्यानंतर हा जो कोष आहे तो तिथून निघाला आणि मग नोब येथे गेला आणि नोब येथून गिब्रोन या ठिकाणी गेलेला आहे. आणि अशा प्रकारचे 57 वर्ष तो त्याचा प्रवास झाला. मग किर्यात यारीम या ठिकाणी आला आणि तो मग 5 वर्ष त्या ठिकाणी तो कोष राहिलेला आहे, परमेश्वराचा कोष. आणि ते निवास मंडप घेऊन परमेश्वराच्या कोशाला त्या ठिकाणी घेऊन जात असत. परमेश्वराचा कोष लेवी याजक जे आहे समोर वाहत असे आणि निवास मंडप तो फोल्ड करून ते त्यांच्या बरोबर घेऊन जात होते. असा हा त्यांचा रानावनातून प्रवास. आणि एक 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 भाग जो आहे, एक एक देश जो आहे, एक एक प्रांत जो आहे ते जिंकत जिंकत चाललेले होते. आणि दाविदाचा जो डेरा किंवा दाविदाचा जो तंबू आहे तो फक्त एकच शेड आहे, एकच असं. आणि त्याला 4 खांब आहेत आणि एक असं शेड आहे. आणि त्याने फक्त या अर्थाने ते केलं की फक्त मला कोशच ठेवायचा आहे. एक प्रकारे परमेश्वर त्याला सुचवत होता, त्याला दाखवत होता की त्या ठिकाणी सर्वात जी महत्वाची गोष्ट आहे, जे साहित्य, ज्या वस्तू त्या ठिकाणी परमेश्वराने करायला लावलेल्या आहेत, त्यातल्या सर्वात महत्वाची जी वस्तू आहे तो आहे परमेश्वराचा सोन्याने मढवलेला कोश. आणि दाविदाला परमेश्वराच्या पवित्र आत्म्याने ते सहाय्य केलं, ते मार्गदर्शन केलं आणि त्याने कोशापुरताच तो तंबू टाकला. त्याला दाविदाचा डेरा असं म्हटलं जातं. तुम्हाला वाचायचं असलं तर आमोस 9 आणि 11 मध्ये घरी नंतर वाचा. त्या ठिकाणी दाविदाचा डेरा असं म्हटलेलं आहे. आणि परमेश्वर म्हणतो तो डेरा मी दुरुस्त करेन. आपला परमेश्वर अत्यंत महान आहे, कारण दाविदाने ख्रिस्ताला फार उंच केलेला आहे. कोशाला त्याने फार मान सन्मान त्या ठिकाणी दिलाय. जुन्या करारामध्ये तर खूप उदाहरणं आहे, पण नवीन करारातलं एक वचन आपण वाचूया आज. आणि ते आहे बघा की इब्री लोकास पत्र याचा 8वा अध्याय 5 आणि 6 वचन कोणीतरी वाचा. इब्री लोकास पत्र याचा 8वा अध्याय आणि 5 आणि 6 वचन. मिळालं कोणाला? आहे कोणाकडे बायबल? पर्वतावर तुला दाखवलेल्या नमुन्याप्रमाणे सर्व वस्तू बनविण्याची सावधगिरी ठेव. ही आज्ञा मोशे मंडप करणार होता तेव्हा त्याला जशी मिळाली तसे तेही जे स्वर्गीय वस्तूंचे प्रतिरूप व छाया आहे त्याची सेवा करतात. तर आता ज्या कराराचा मध्यस्थ येशू आहे तो अधिक चांगल्या अभिवचनांनी स्थापित असल्यामुळे जेवढ्या प्रमाणात तो अधिक चांगला आहे तेवढ्या प्रमाणात अधिक श्रेष्ठ सेवा येशूला मिळाली आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. आमेन. थँक्यू. इथं सरळ सरळ दिलेले आहे स्वर्गीय वस्तूंचे, त्या ज्या वस्तू परमेश्वराने करायला लावल्या त्या प्रतिरूप असा होत्या, त्या एक प्रकारे छाया अशा होत्या आणि त्या सेवा करण्यासाठी त्या ठिकाणी होत्या. पण दाविदाने ही बाब ओळखली होती की दोन्ही कराराचा जो मध्यस्थ आहे, म्हणजे जुना करार म्हणजे नियमशास्त्र, नवीन करार म्हणजे मासमय रक्तरूपी रक्ताच्या द्वारे केलेला जिवंत आत्मिक करार, या दोघांचा मध्यस्थ प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्यामुळे दाविदाने काय केलेलं आहे, त्या करारापुरताच डेरा बांधला, त्या करारापुरताच तंबू बांधलेला आहे. बाकी त्याने त्या वस्तूंकडे लक्ष दिलेलं नाहीये. त्या वस्तू त्या ठिकाणी शिलो या ठिकाणी होत्या, परंतु कराराकडे तो कॉन्सन्ट्रेट झालेला आहे. करार घेऊन येण्यासाठी म्हणजे तो कोश घेऊन येण्यासाठी दावीद राजा त्या ठिकाणी प्रयत्न करतो की कोश मला इस्रायल देशामध्ये घेऊन यायचा आहे. आणि इस्रायल देशामध्ये तो आलेला आहे, पण मला यरुशलेमेत आणायचंय. कारण परमेश्वर त्याला एका ठिकाणी म्हणतो की हाय दावीद राजा, तू राजा झाला, हा मेंढपाळ होतास तू आणि तू राजा झाला. आणि राजा झाल्यानंतर तू आता तर मस्त महलमध्ये राहतो
आणि मी त्या तंबूमधूनच प्रवास करत आहे. तर दावीद म्हणतो की हा ठीक आहे, मी जातो आणि मी घेऊन येतो. आणि तो त्या ठिकाणी जात आहे आणि तिथून तो आहे आता किर्यात यारीम या ठिकाणी. आणि किर्यात यारीम या ठिकाणी तो घ्यायला कोशाला जात आहे. बघा, आता आता जुन्या करारामध्ये आपल्याला प्रवास करावा लागेल आणि ते आता आपण जाणार आहोत. इथे बघणार आहोत पण पहिले इतिहास याचा 13वा अध्याय आणि त्याचे काही वचन आहेत आणि ते आहेत 13वा अध्याय. आता डोळ्यासमोर ठेवा आणि 8वं वचन मी वाचते. दावीद व सर्व इस्रायल लोक देवासमोर जीवे भावे गीत गात आणि विना सारंगी डफ झांजा व करणे वाजवत चालले. कारण 5व्या वचनात लिहिलेले, तेव्हा परमेश्वराचा कोश किर्यात यारीम येथून आणावा म्हणून मिस्राच्या सिहोन नाल्यापासून हमात घाटापर्यंतचे सर्व इस्रायल दाविदाने एकत्र केलेले आहे. किर्यात यारीम त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्या ठिकाणी 5 वर्ष परमेश्वराचा जो कोश आहे सोन्याने मढवलेला तो तिथे होता आणि तिथपर्यंत त्याचा प्रवास झालेला आहे. आता तिथून त्याला यरुशलेम नगरीमध्ये, परमेश्वराच्या नगरीमध्ये, जो परमेश्वराची मुकुटमणी आहे, ज्या ठिकाणी सियोन गड आहे, कृपेचा गड आहे आणि कृपा आता जगामध्ये येतच आहे आणि तो ख्रिस्त म्हणून कृपा जगामध्ये येत आहे, त्या आधी त्याला तो कोश यरुशलेमेमध्ये आणायचंय. पवित्र आत्म्याने त्याला सहज सुचवलं. काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये अशा सहज होऊन जातात कारण देवाची इच्छा असते की प्रत्येक गोष्ट आपल्या जीवनामध्ये त्याच्या योजनेनुसार व्हावी. आणि म्हणून त्या ठिकाणी ते विणा वाजवत आहे, गात आहे, सारंगी वाजवत आहे, डफ वाजवत आहे, झांजा वाजवत आहे, करणे वाजवत आहे. भरपूर त्या ठिकाणी म्युझिकल साहित्य जे आहे ते घेऊन गेले. आज बघा, स्वप्नील ब्रदरने किती सुंदर उपासना घेतलेली आहे. नुसतं त्यांनी गीतं नाही गायले तर पूर्ण तयारीने मस्त साहित्य वगैरे घेऊन देवाची, म्हणजे त्याला त्यांनी वेळ दिलेला आहे, तयारी करायला वेळ दिलेला आहे. कोणीतरी म्हटलं स्तुती आराधना घ्या आणि बसले आणि सुरू केलं. नाही प्रियांनो, स्तुती आराधनेमध्ये परमेश्वराची उपस्थिती असते. त्यासाठी आपण तयार असलं पाहिजे, त्यासाठी आपण आपली सहभागिता दिली पाहिजे, आपला वेळ दिला पाहिजे, आपण प्रार्थना केली पाहिजे. त्यामध्ये परमेश्वराची उपस्थिती असते. देवाला खूप गौरव त्या ठिकाणी मिळत असतं आणि ते फक्त गीत गाणं नसतं, देवाची महिमा करणं असतं. देवाची महिमा वर्णन करणं शब्दाद्वारे, सुरांच्या द्वारे फार आवश्यक आहे. देवाला ते फार आवडतं, मनुष्यालाही आवडतं. गीतं कोणी चांगले गायला लागले तर आपण सहजच म्हणतो, वा काय छान गीतं गायली. तर आपल्या परमेश्वर जो आहे त्या ठिकाणी स्तुती आणि आराधना त्याला आवडते. आणि दावीद राजाला हे माहित होतं. तो असा पण ज्या वेळेस मेंढपाळ होता तर रानावनामध्ये बसायचं, तर विणा घेऊन त्या ठिकाणी देवाची स्तुती आराधना करायचे. मेंढर त्यांचे त्याच्या आजूला बाजूला चरत राहायचे, देवाची स्तुती आराधना करायचे. स्तोत्र त्यांनी लिहिलेले आहे, देवाला धन्यवाद द्यायचं. लहान होता तेव्हापासून देवाची स्तुती आणि आराधनेमध्ये त्याचं जीवन त्याने घालवलेलं आहे. त्यामुळे त्याचं महत्व त्याला होतं. आणि ते केद्रोनाच्या खळ्या नजीक आले तेव्हा बैलांनी ठोकर खाल्लेली. आता ते बैलगाडीवर त्यांनी काय केलेलं आहे, कोशाला ठेवलेला आहे. बैल त्या ठिकाणी चालले आहे आणि आता खळ्याच्या नजीक आले, म्हणजे डोंगराळच तो भाग आहे, अप अँड डाऊन. आणि बैलांनी ठोकर खाल्ली म्हणून उज्जाने कोश धरायला आपला हात पुढे केलेला आहे. उज्जाने त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे की कोश नको पडायला. आता चांगली गोष्ट आहे ना ही. जर समजा परमेश्वराचा एवढा महत्वाचा सोन्याने मढवलेला कोश आहे, जो ख्रिस्त प्रतिरूप स्वरूपामध्ये त्यांच्या सोबत आहे, तो धरतोय त्याला. परंतु होतं काय की उज्जाने त्या ठिकाणी हात सरसावताच परमेश्वराचा कोप भडकला आणि तो त्या ठिकाणी गतप्राण झाला. कसं वाटतंय ना की जे करत होता ते फार उत्तम करत होता, चांगलं आहे, ते कोणी करणार हेच. परंतु त्या ठिकाणी उज्जा मरण पावलेला आहे. आणि कारण काय आहे की 2 कारण आहेत. एक कारण बघा की एक जे आहे जखऱ्या याचा 4था अध्याय आणि 6वं वचन. तेव्हा त्याने मला उत्तर केले, जरुब्बाबेलास परमेश्वराचे हे वचन आहे, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्य सिद्धीस होईल असे परमेश्वर म्हणतो. तुमचं बल, तुमचं सामर्थ्य, तुमची टेक्नॉलॉजी, तुमचं ज्ञान, तुमचं शिक्षण, तुमची प्रतिष्ठा बाजूला ठेवा.
सगळं काही माझ्या आत्म्याच्या द्वारे कार्यसिद्धी जाणार, परमेश्वर आपला म्हणत आहे. आणि उज्जाने जी धडपड केलेली आहे, जो प्रयत्न केलाय, जो आपला बल वापरण्याचे प्रयत्न केले, पराक्रम करण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी तो गतप्राण झालेला आहे. कारण परमेश्वराच्या पुढे त्याने आपलं सामर्थ्य वापरण्याचे प्रयत्न केले आणि त्या ठिकाणी तो मरण पावलाय. दुसरं कारण हे की उज्जा जो आहे तो लेवी वंशातला नव्हता आणि परमेश्वराने दिलेलं होतं नियमशास्त्रात की कराराचा जो कोश आहे, सोन्याने मढवलेला जो कोश आहे, तो केवळ लेवी लोकांनीच त्या ठिकाणी हात लावावा आणि उचलावा. ती देवाची आज्ञाचं उल्लंघन झालेलं आहे, तोडण्यात आलेलं आहे. शुद्धीकरणाच्या आधी लेवी लोक सुद्धा हात लावू शकत नव्हते. परमेश्वराचे पवित्र नियम ते होते आणि त्या नियमानुसार परमेश्वराची इच्छा असायची की त्यांनी चाललं पाहिजे. पुढे काय झालं, परमेश्वराने उज्जाला तडाखा दिला म्हणून दावीद फार खिन्न झाला. दावीद राजाला फार वाईट वाटलं. अरे बापरे, उज्जा मरणच पावला डायरेक्ट. हो, आता फारच हे तर विचित्र झालं. आता मी काय करू? हे किर्यात यारीम या ठिकाणी तर मी यरुशलेमेमध्ये घेऊन चाललो होतो कोशाला, आणि असं जर होईल तर मी कोशाला नेऊ किंवा नाही नेऊ, काय करू मी याबद्दल. त्या ठिकाणी त्याने त्याचे नाव पेरेस उज्जा असे ठेवले. ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे बघा, उज्जा हनन. आता पेरेस म्हणजे काय, तर उल्लंघन. पेरेस हा हिब्रू शब्द आहे. पेरेस म्हणजे काय होतं, तो उल्लंघन. म्हणजे पेरेस म्हणजे दुसरा त्याचा अर्थ होतो उज्जा. ठीक आहे. त्यानंतर पेरेस उज्जा आणि हनन. हनन म्हणजे होतं की शक्ती किंवा सामर्थ्य. मग काय केलेलं आहे, परमेश्वराची शक्ती आणि सामर्थ्य याचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे. इस्रायली लोकांना फार सवय होती देवाच्या पुढे जाण्याची. ज्यावेळेस सिनाय पर्वताच्या जवळ होते आणि मोशेवर पर्वतावर गेलेला, त्यावेळेसही ते उद्दामपणे, कठोर अंतकरणाने, पूर्ण घमेंडाने भरून त्या ठिकाणी निर्गमन 19 आणि 8 मध्ये होता, म्हणतात हो आम्ही ते करू, हो आम्ही ते करू. आणि ना असेर त्याला शब्द आहे, ना असेर म्हणजे घमेंडाने बोललेलं, हो आम्ही ते करू. म्हणजे परमेश्वराला ते कोणतेही स्थान देत नाही, स्वतःच्या बलाला ते महत्व देतात आणि म्हणतात हो आम्ही ते करू. दे तू 10 आज्ञा, किती आज्ञा द्यायच्या तर दे, आम्ही ते करू. असं म्हणत नाही, हो देवा तुझ्या इच्छेने, तुझ्या योजनेने आम्ही करू, तुझ्या कृपेमध्ये आम्हाला घे, तुझ्या दयेमध्ये आम्हाला घे, त्याद्वारे आम्ही करू. ते घमेंडाने म्हणतात. आणि इथे जे आहे त्याने काय केलेलं आहे, परमेश्वराच्या सामर्थ्याचं उल्लंघन केलेलं आहे. तो कोश म्हणजे खुद्द परमेश्वर त्यांच्या समोर, त्यांच्या सहवासामध्ये आहे आणि त्याचं त्यांनी उल्लंघन केलं. त्यामुळे उज्जाला त्या ठिकाणी तडाखा मिळाला आणि दाविदाने त्या ठिकाणाचं नाव, ज्या ठिकाणी तो प्रसंग घडला त्या ठिकाणाचं नाव पेरेस उज्जा, म्हणजे त्या ठिकाणी परमेश्वराच्या सामर्थ्याचं उल्लंघन असं त्या ठिकाणी ठेवलं. की कोणी व्यक्ती त्या ठिकाणी जाईल तर विचार करेल की आपली शक्ती न वापरता देवाची शक्ती आणि सामर्थ्यावर, बलावर आणि पराक्रमावर केवळ विश्वास ठेवावा. त्या दिवशी दाविदाला देवाचा धाक वाटून तो म्हणाला, देवाचा कोश माझ्या घरी कसा आणावा. आणि म्हणून दाविदाने तो जो कोश आहे दावीदपुरात न नेता ओबेद आदोम गित्ती याच्या घरी एकीकडे जाऊन नेऊन ठेवलेला आहे. आता एदोम जो आहे, ओबेद आदोम जो आहे, या ओबेद आदोम याच्या घरी तो 3 महिने राहिलेला आहे आणि स्थिती परिस्थिती अशी झाली की ओबेद आदोम ह्याला आणि त्याच्या घराला, म्हणजे सर्व घराण्याला त्या ठिकाणी बरकत्ता प्राप्त झाली. बरकत हा शब्द कधी पण पैशाच्या संदर्भातच येतो. म्हणजे त्याची संपत्ती वाढली, त्याचा पैसा वाढला, त्याचं धन वाढलं, त्याचे काम वाढले, त्याच्या कामामध्ये परमेश्वराने यश दिलेलं आहे. आणि हे ज्यावेळेस दावीद राजाला समजतं त्यावेळेस तो पुन्हा त्या कोशाला घेण्यासाठी स्वतः येतो. हा दावीद राजा जो आहे ना, हा एकदम मस्त आहे. हा राजा आहे पण ह्याला अजिबातच असं म्हणजे असं घमेंड नाहीये, गर्व नाहीये की मी राजा आहे, मी आदेश देईल, मी सेना पाठवेल, मी लोक पाठवेल, मी लेवी लोकांना पाठवेल, मी रथ पाठवेल, मी हे करेल, मी ते करेल, मी करू शकतो हे सगळं.
आणि तो राजा आहे, तो करू शकला असता, परंतु तो राजा जरा वेगळा आहे. नुसतं सिंहासनावर थाटून बसायला त्याला आवडत नाही. त्याला देवाच्या सोबत राहायला खूप आवडतं. परत तो यरुशलेमेमध्ये गेला. यरुशलेमेवरून परत त्या ठिकाणी आलेला आहे. आणि बघा, दुसरे शमूएल याचा 6वा अध्याय बघा, आता किती छान. हे खूप खूप मस्त आहे, एकदम चेंज झालेलं आहे आता. आता दुसरे शमूएल याचा 6वा अध्याय मी वाचते 12वं वचन. परमेश्वराने ओबेद आदोम ह्याच्या घराण्याला, फक्त ओबेद आदोम ह्याच्या घरामध्ये होता, त्या घराला नाही, त्याच्या घराण्याला म्हणजे त्याच्या वंशाला व त्याच्या सर्वस्वाला बरकत दिली. सर्वस्वाला बरकत दिली. त्याचा पैसा वाढवला, त्याचं आयुष्य वाढवलं, त्याची लेकरं वाढवली. लेकरं त्यावेळेची मोठी संतती होती. त्याचे गुरंढोरं वाढवले, त्याची जमीन वाढवली, सर्वस्वाला सर्व त्याला मिळालं, त्याला बरकत दिली. असे दावीद राजाला, आता इथे राजा नाव दिलेलं आहे, दावीद राजाला कोणी सांगितले, तेव्हा दाविदाने जाऊन देवाचा कोष ओबेद आदोमाच्या घरून दावीदपुरास मोठ्या आनंदाने आणलेला आहे. हा कोष जो आहे तो मोठ्या आनंदाने आता ते घेऊन येत आहे दावीदपुरात. दावीदपूर हे यरुशलेमेमध्ये आहे. ज्यावेळेस आम्ही पिलाताच्या वाड्यावर गेलो होतो, कसं वाटतंय? पिलाताच्या वाड्यावर गेलो होतो, मस्त वाटतंय ना, असं वाटतं की जसं एखाद्या मित्रमैत्रिणीच्या घरी जसं गेलो होतो. तर पिलाताच्या वाड्यावर आम्ही गेलो होतो. ते कोर्ट आहे आणि त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला रात्रभर त्याची चौकशी करण्यात आली होती आणि त्या ठिकाणी त्याला उलट टांगून ठेवलेलं होतं. आणि त्या ठिकाणावरून मग आम्ही ते सगळं बघितलं वगैरे, तो कोंबडा आहे ते सगळं बघितलं आसपासचं. आणि वर असं निघालो, खूप पायऱ्या आहेत, आणि वर असं निघालो आणि वर गेल्यावर उंच टेकडीवरून बघतो खाली, तर आमचे जे गाईड होते त्यांनी आम्हाला सांगितलं हे दावीदपूर आहे खाली, आता आपण दावीदपुरात जातो. इतकं छान वाटलं, इतकं जबरदस्त. सगळं यरुशलेम त्या टेकडीवरून खाली दिसत होतं. परमेश्वराचं ते काय टॉम ऑफ द रॉक पण दिसला, तो मोरिया पर्वत दिसला, तो जैतून डोंगर दिसला, आणि त्यामध्ये ते किद्रोन ओहळ दिसला, आणि दावीदपूर सुद्धा दिसला, त्याचा महल आणि सगळं. आणि जे आम्ही, तो उतार होता असा खूप असा, आणि असं धावत धावत आलो आणि मजाच करायला गेलो होतो. आणि धावत 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 धावतोय धावतोय थेट त्या भिंतीपर्यंत, की दावीदपुराचं आता त्या ठिकाणी दावीदपूर आहे, ते गाव आहे, एका राजाचं गाव आहे, आणि जो इतका श्रेष्ठ राजा आहे, देवाचा मित्र आहे तो. आणि त्या ठिकाणी आम्ही गेलेला आहे. तर हा जो कोष आणलेला आहे त्या एका खुश माणसाने आणलेला आहे. तो खुश माणूस आहे, तो राजा आहे. तो मेंढपाळ होता, मेंढपाळातून तो राजा झाला. अत्यंत आनंदी हृदयाचा तो माणूस आहे. आणि तो कोष त्याने कसा आणलेला आहे? आनंदाने आणलेला आहे. इस्रायली लोक रानावनातून प्रवास करत असताना कोष त्यांच्या बरोबर होता, कारण पहिली वस्तू जी परमेश्वराने त्यांना बनवायला लावली ती कोष आहे. तर त्यावेळेस त्यांनी कुठेतरी आनंदाने घेऊन गेले का त्या कोशाला? कुठेच नाही. एकदम सुस्त, एकदम काय म्हणतात, एकदम गंभीर स्वभावामध्ये त्या कोशाला घेऊन ते चालत होते. जसं काही तो कोश त्यांच्यासाठी लोडेड आहे, एक वस्तू म्हणजे एक भार वस्तू आहे. दावीद राजा जो आहे त्याने आनंद त्या ठिकाणी दर्शवलेला आहे, कृपा, कारण त्याला समजलंय की हा जो कोश आहे प्रतिकात्मक रूपामध्ये ख्रिस्त आहे, आणि ख्रिस्त कृपा आहे, तो येत आहे, त्याच्यामुळे तो त्या ठिकाणी हृदयाने आनंदित झालेला आहे, हर्षित झालेला आहे. आणि ते लोक बघत आहेत, परमेश्वराचा कोश उचलणारे 6 पावले चालून गेले. आता परमेश्वराचा कोश जो आहे तो 6 पावलं त्या ठिकाणी चालून गेले. दावीदाला वाटलं परत काही गडबड होते का, जसं उज्ज्याला झालं तसं परत काही करावं लागेल का, दुसरा काहीतरी पटकन निर्णय घ्यावा लागेल का, नाही ना, म्हणून त्याने म्हटलं 6 पावले घेऊन चालवा. पहिले लेव्यांना सांगितलं शुद्ध व्हा, झाले, आता कोशाला घ्या, 6च पावलं जा, थांबा बघू द्या परमेश्वर काय म्हणतो. आणि ते 6 पावलं गेले, 6 पावलं गेले, चालून गेले. तेव्हा दाविदाने एक बैल व पुष्ट गोरा यांचा यज्ञ केला. काय 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 राजा आहे, एकदा आनंदी आहे आणि सगळ्या तयारीने आहे, रीती रिवाज आणि काय काय योजनेने सगळ्या काही गोष्टी करत आहे. परफेक्ट राजा म्हणून त्याच्यामध्ये सर्व गुण त्याच्यामध्ये होते. आणि त्याने त्या ठिकाणी यज्ञ केलेला आहे. आणि तो यज्ञ म्हणजे देवाला त्या ठिकाणी तो संतोष होता, देवाला त्याने हर्षित आणि आनंदित केलेला आहे. आणि मग दाविदाने सणाचे एफोद कमरेस वेष्टून परमेश्वरासमोर आवेशाने नृत्य करत चालला, आवेशाने. आता राजा खुश आहे तर लोकांनी तर खुश व्हायलाच पाहिजे.
नाही तर म्हणतील राजा खुश आहे, लोक काय गंभीर राहतील का? लोक कसे होते? खुश. लोक पण खुश, राजा पण खुश, आवेशाने. बरेचदा लोक मला म्हणत असतात, काय आवेशाने तुम्ही संदेश देता, काय चेहऱ्यावर तेज तुमच्या असते, काय हसत तुम्ही देता. कारण मी सियोन गडावर आहे, कृपेच्या डोंगरावर मी आहे, कृपेच्या खडकावर आहे, ख्रिस्त माझी कृपा आहे. तो आवेश, तो आनंद आपल्या जीवनामध्ये दिसला पाहिजे. समस्या, प्रश्न, आजारपण, हे ते, हे तर जवळ आहेच आपल्या, ते तर भंडावून सोडतंय. परंतु अंतकरणात जो आहे, त्या अंतकरणातून आपल्या जीवनामध्ये ते उमटणं, याची सवय आपल्याला आता करायला लागेल. त्याची सवय करावी लागेल. राशनाचा प्रॉब्लेम आहे, पैशाचा प्रॉब्लेम आहे, सवय करावी लागेल. ज्यावेळेस आपण सवय करू ना, जसा त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो, ओबेद आदोम याला बरकत्ता मिळाली सर्वस्वावर, आपल्यालाही बरकत्ता मिळेल. आमेन, प्रेज द लॉर्ड. हे वर्ष जे आहे ते आपल्याला परमेश्वर त्या ठिकाणी समृद्ध करणार आहे. समृद्ध शब्द हिब्रू मध्ये साल्याक आहे, मला फार आवडतं. साल्याक म्हणजे काय? समृद्ध, म्हणजे कोणत्याही गोष्टीची उणीव नाहीये, सगळं काही देवाने दिलं. आणि उत्तम अंतकरण आणि हर्षित मन हे समृद्धीचं सर्वात मोठं चिन्ह आणि प्रतीक आहे. आणि त्या अंतकरणात ज्याच्या ख्रिस्त आहे तो समृद्ध आहे. कारण त्याला माहित आहे, जगातलं मला काही असो नसो, माझ्या गरजा तर मरेपर्यंत राहणार आहे, त्या माझ्याजवळ असो नसो, मला स्वर्ग मिळालेला आहे. मी पित्याच्या सोबत राहणार आहे, पिता माझ्यासोबत राहणार आहे. यापेक्षा आणखी श्रेष्ठ ती गोष्ट कोणती हो? या जगामध्ये आपल्या पतीने आपल्याला महल बांधून दिला, किंवा पत्नीने पतीला महल बांधून दिला, हे महत्वाचं आहे की वर स्वर्गामध्ये अनंतकालिक जीवन आपण परमेश्वरासोबत राहणार, हे महत्वाचं आहे. आणि ज्याला ही खात्री आहे तो आनंदी आहे. तो या जगातलं मग बघणार नाही की संध्याकाळी मला जेवण काय आहे, याचाही तो विचार नाही करणार. तो विचार करणार आहे की मला जे मिळालेलं आहे ते अमूल्य आहे, ते मी दवडणार नाही, त्यामध्ये मी आनंद करणार आहे. आणि नृत्य करत दावीद राजा चाललेला आहे. सणाचं एफोद त्याने घातलं, एफोद वर पण सांगेल मी, खूप मस्त आहे, खूप छान वाटतं ते पण. मग दाविदाने व सर्व इस्रायल घराण्याने परमेश्वराचा कोश जय जयकार करीत व शिंगे फुंकत वर आणलेला आहे. जय जयकार करत आणि शिंग फुंकत. नियमशास्त्र ज्यावेळेस देण्यात आलेलं आहे, तर ते मोशेचे 5 ग्रंथ आहे, त्यामध्ये कुठंतरी असं वाचण्यात आलेलं आहे का की ते शिंग फुंकत, जय जयकार करत आणि त्या ठिकाणी घोषणा करत, नृत्य करत परमेश्वराचा कोश घेऊन चाललेले होते? कुठेही लिहिलेलं नाही. कारण त्यांना कृपेचा अनुभव झालेला नव्हता. दावीद राजाला कृपेचा अनुभव झाला होता. त्याच्यावर एवढी मोठी देवाने कृपा केली की एक साधा शुल्लक मेंढपाळ राजा झालेला आहे. त्याला माहित होतं हे देवाच्या कृपेने झालेलं आहे, त्यामुळे तो उल्हास करत आहे, आनंद करत आहे. हे जे चित्र आहे ना, हे चित्र काय आहे? हे चित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या गुप्त आगमनाला दर्शवतं, की ज्या वेळेस नवरी या ठिकाणी तयार झालेली आहे आणि वर त्या ठिकाणावरून येतो आहे, तर जय जयकार होत आहे, करणे वाजवले जात आहे, तुतारींचा नाद होत आहे, आकाश मोठा नाद करत आहे. आणि ती जी वधू आहे ती वर 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 त्या वराच्या जवळ जात आहे. आणि ते चित्र पवित्र आत्म्याद्वारे या ठिकाणी प्रगट करण्यात आलेले आहे. दाविदाला हे सगळं काय घडत असेल हे त्याला माहित नाही, पण परमेश्वर त्याच्याद्वारे हे कार्य करत होतो. आता पवित्र आत्मा आपल्याला खोलातून ते समजून सांगत आहे, कारण आता पवित्र आत्मा आपल्याला शिकवतो. त्यावेळेस पवित्र आत्मा उतरलेला नव्हता, आपल्यावर पवित्र आत्मा प्रखर्षाने उतरलेला आहे. तो आता आपल्याला शिकवतो की अरे बापरे, ह्याच्यामध्ये किती मोठा गहन अर्थ आहे. आणि हा जय जयकार करीत आणि शिंगे फुंकत या ठिकाणी जो शब्द लिहिलेला आहे त्याला हिब्रू मध्ये यू कॅरिस म्हटलं जातं. यू कॅरिस, यू कॅरिस म्हणजे काय? स्तुती स्तवनातून परमेश्वराची कृपा संपादन करणे. वाव, स्तुती स्तवनातून परमेश्वराची कृपा संपादन करणे. स्तुती स्तवन म्हणजे गीतच गाणे असं नाही, प्रार्थनामध्ये स्तुती स्तवन, चालता उठता बसता देखील देवाला गौरव, देवाची महिमा, प्रत्येक वस्तू प्रत्येक गोष्टीमध्ये देवाला गौरव, देवाला सन्मान. आणि त्यामध्ये जे काही आपल्याला कृपा प्राप्त होते म्हणजे यू कॅरिस.
हॅसेट म्हणजे कृपा. मी तुम्हाला एक शब्द शिकवलेला आहे, हॅसेट म्हणजे कृपा. परंतु जय जयकार आणि आनंद आणि शिंग ज्यावेळेस फुंकतो आपण आणि जयघोष करतो, ती कृपा म्हणजे युकॅरिस आहे. ती फारच परमेश्वराच्या परम त्या ठिकाणी उपस्थितीचा अनुभव देणारी ती त्या ठिकाणी एक स्थिती आहे. आणि अशा उत्तम अशा काय म्हणतात एकदम चांगल्या प्रसंगामध्ये वाजत गाजत यांचा प्रवास चाललेला आहे. आणि ते त्या ठिकाणी किर्यात यारेब या ठिकाणाहून म्हणजे यरुशलेमेत ते असा डोंगर चढत वर चाललेले आहे. आणि ते परमेश्वराचा कोश त्या ठिकाणी घेऊन चाललेले आहे. 17व वचन, लोक परमेश्वराचा कोश नगरात घेऊन आले. नगर म्हणजे कोणतं? यरुशलेम नगर. व त्याच्या स्थानी म्हणजे जो तंबू दाविदाने त्याच्यासाठी उभा केला होता त्यात त्यांनी तो ठेवला. मोशेने बनवलेला निवास मंडपात नाही. निवास मंडप किर्यात यारीम या ठिकाणीच आहे. दाविदाने कोशासाठी स्पेशल तंबू बनवला आणि त्या तंबूमध्ये नेऊन तो परमेश्वराचा कोश त्या ठिकाणी ठेवला. तेव्हा दाविदाने परमेश्वराला होम बली व शांतार्पणे त्या ठिकाणी अर्पण केलेली आहे. आणि आता जो सोन्याने मढवलेला कोश आहे तो कुठे आहे? तर दाविदपुरात आहे. दाविदपुरात, दाविद नगरी, यरुशलेमेमध्ये. यरुशलेम म्हणजे काय आहे? आणि हा जो यरुशलेमेचा हा जो भाग आहे तो कोणता आहे? तो सियोनगड आहे. सियोनगड म्हणजे काय आहे? तर सियोनगड म्हणजे होमलँड आहे, परमेश्वराचं वस्तीचं ठिकाण आहे. त्याच ठिकाणावरून, त्या सियोनगडावरूनच प्रियांनो परमेश्वराने या जगाची निर्मिती केलेली एक अखंड मोरिया पर्वत तो आहे. आणि त्या पर्वताचे छोटे 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 पर्वत सुद्धा तयार झाले, ज्याची जैतुनाचा डोंगर. आणि हा सियोन जो गड आहे या ठिकाणावरच प्रभू येशू ख्रिस्ताने वल्हांडणाचं भोजन केलं माडीवरच्या खोलीत. आपल्या शिष्यांचे पाय धुतले माडीवरच्या खोलीत त्याच गडावर. त्याचबरोबर ज्यावेळेस तो पुनरुत्थित झाला तर सर्वप्रथम भेटायला शिष्यांना आला त्याच गडावर, माडीवरच्या खोलीमध्ये. आणि त्याच गडावरून त्याचं स्वर्गारोहण सुद्धा झालं. हा गड जो आहे तो सियोन गड कृपेचा गड आहे. त्या गडावर आता कोश त्या ठिकाणी आलेला आहे. हा जो सियोन गड आहे जो दाविदपुरामध्ये आहे तो एक साम्राज्य त्या ठिकाणी दर्शवतो, देवाचं साम्राज्य, देवाची उपस्थिती दर्शवतो, देवाचं निवासस्थान त्या ठिकाणी दर्शवतो. ड्वेलिंग प्लेस, परमेश्वराच्या भव्य दिव्य उपस्थितीचं ते ठिकाण आहे. किती महत्वाचं रहस्य त्या ठिकाणी आहे प्रियांनो. हा कोश जो आहे इतका महत्वाचा आहे, तो मनुष्याच्या शक्तीने यरुशलेमेत जाऊ शकला नाही. त्यासाठी देवाची कृपा त्यांना लागेल. सर्वप्रथम त्या ठिकाणी परमेश्वराने कृपा ओलांडली. आणि कोणावर ओलांडली? एक एक चिन्ह आणि एक प्रतीक म्हणून कोणाला दाखवली? ती ओबेद आदमला दाखवली, की त्याला बरकत्ता दिलेली आहे. पहिले परमेश्वराने कृपा दाखवली की बघा ह्या कोशाला घाबरून जाऊ नको हे राजा, लोकांना घाबरू नका या गोष्टीला. हा कोश तुम्हाला बरकत्ता देणारा आहे, समृद्धी देणारा आहे, तुम्हाला संपन्न करणारा आहे, तुम्हाला बरकत्ता देणारा आहे. ते तो उल्लंघन झालं उज्ज्यामुळे, म्हणून परमेश्वराचा कोप त्याच्यावर भडकला. परंतु हा जो सोन्याने मढवलेला कोश हा बरकत्ता आहे, हा अनुग्रह आहे, हा कृपा आहे. यातून देवाला महिमा दिल्या जाते. आणि ज्या वेळेस ती बरकत्ता म्हणजे सर्वप्रथम देवाने कृपा त्या ठिकाणी उल्लेंडली आणि कृपेने ते कुटुंब एक घरानं पूर्ण भरभरलं, भरून गेलं, सामावून गेलं. आणि नंतर मग तो देवाच्या कृपेच्या द्वारे त्या कोशाचा प्रवास त्या ठिकाणी सियोनगड म्हणजे यरुशलेम नगरीमध्ये झालेला. आणि दाविदपुरामध्ये त्या ठिकाणी तो कोश जो आहे त्या कोशाला त्या ठिकाणी नेऊन ठेवण्यात आलेला आहे. हा जो सोन्याने मढवलेला कोश आहे हा सोनं पिघळवून त्या ठिकाणी
अशा लाकडाच्या फळ्या केल्या जायच्या आणि त्या 2 फळ्यांच्या मध्ये सोनं पिघळवून टाकायचे आणि अशा प्रकारच्या त्यांनी एक इकडनं एक इथून झाले 2, 3 आणि 4, खाली एक 5 आणि वर 6वा आणि त्याच्यावर 2 करून हे सगळे सोन्याने मढवलेले होते. प्युअर सोनं त्या ठिकाणी होतं. सोन्याला ते पिघळवत होते आणि त्या ठिकाणी मळत होते आणि नंतर मग त्या पाट्या ज्या आहेत, ज्या लाकडी घातल्या त्या काढून टाकल्या. प्युअर सोन्याने होत्या. सोनं कशाला दर्शित केल्या जातं? सोनं एक चमक म्हणून, एक मौल्यवान धातू म्हणून, एक लखाकणारा, एक काय म्हणतात त्याला, मेटल, एक धातू आहे आणि अनेक गोष्टीला तो प्रदर्शित केला जातो आणि तो त्या ठिकाणी सोन्याने मढवण्यात आलेला आहे. कोशाचं ज्यावेळेस मी घेईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल की कोशामध्ये कसा आपल्याला क्रॉस दिसतो. त्या कोशाला जर असं काय म्हणतात असं प्लेन असं घेऊन आपण जर गेलो, विमान असं घेऊन गेलो आणि खाली कोश ठेवला तर तो एक क्रॉस आपल्याला दिसतो. मी सांगेल ते, परंतु आज आपला जो आहे फक्त प्रवास आहे. तर अशा प्रकारे किर्यात यारीम या ठिकाणावर देवाच्या फक्त सामर्थ्याने, देवाच्या कार्याने, देवाच्या आत्म्याच्या कार्याने त्या ठिकाणी हे कार्य जे आहे ते सिद्धीच पडलं आणि यरुशलेमेमध्ये त्या कोशाचं आगमन झालेलं आहे आणि कोश हा नाचत बागडत त्या ठिकाणी गेलेला आहे. आज ख्रिस्त जो कृपा आहे तो आपल्याकडे आलेला आहे. हर्ष देऊन आनंद देतो तो. आता आपल्यावर बर्डन नाहीये की माझ्या पापाचं काय, माझ्या न्यायाचं काय, माझा न्याय कसा होईल, मी कुठं जाईल. मला माहित आहे आपल्या ग्रुपमध्ये आज किती आहे, 34 लोक. हे सगळे तारण प्राप्त केलेले लोक आहेत. काय तुम्हाला आज चिंता आहे का की आज जर आपलं रॅप्चर झालं, आज जर आपलं स्वर्गारोहण होते तर मी कुठे जाणार असा प्रश्न येतो का? मला माहिती आहे खात्रीने कोणालाच हा प्रश्न नाहीये, कारण सर्वांचं तारण झालेलं आहे. सर्व प्रभू येशू ख्रिस्ताला अनुसरत आहे, कारण तो ख्रिस्त जो आहे तो आपल्यामध्ये आहे. तो स्वतः कृपा घेऊन आलेला आहे. कोण्या मनुष्याने त्याला आणलेलं नाहीये. कोणाच्या मनुष्याच्या बलाने आणि पराक्रमाने ते झालेलं नाही. आपण पुण्यवान आहोत म्हणूनही ते झालेलं नाहीये. आपला नाश होऊ नये ही देवाची इच्छा होती, म्हणून ख्रिस्त कृपा घेऊन आलेला आहे. परमेश्वराने याही ठिकाणी पहिले कृपा त्याने प्रगट केली आणि कृपा प्रगट केल्यावर नंतर तो यरुशलेमे आलेला आहे. किती महत्वाचा संदेश आहे या ठिकाणी. एकदम आत्म्याने भरलेला ही बाब आहे. हे वाचा. हे जे अध्याय आज आपण बघितलं पहिलं इतिहास 13, त्याचबरोबर आपण दुसरं शमूएल 6, ते वाचा. त्यावर हात ठेवा, प्रार्थना करा की हा कोश माझ्या जीवनात आलेला आहे आणि ह्या कोशाने माझ्या जीवनातला सगळा भार काढून टाकलेला आहे. आता माझं ओझं जे आहे ते हलका आणि सोयीचं झालेलं आहे. माझं जीवन आता कृपेमध्ये आहे. कोणत्याही बंधनात आता मी नाहीये. माझे ऋणपत्र त्या ठिकाणी वधस्तंभावर काय केले, रद्द करून टाकले, खोडून टाकले. कोणतीही दंडाज्ञा आता माझ्यावर नाही. माझ्यावर न्यायाचा प्रसंगच येणार नाहीये. मी त्या ठिकाणी पार निघून गेलेलो आहे अनंतकालिक जीवनासाठी. आणि प्रार्थनेत राहा, जागृत राहा. हे डॉक्टर्स वर्ष आहे. या वर्षामध्ये काही होऊ शकतं आणि आपण सावध राहूया, तत्पर राहूया, जागृत राहूया. एकमेकांना आपण उत्तेजित करूया. तर देवबाप तुम्हा सर्वांना खूप खूप आशीर्वादित करो. याच वचनाच्या प्रकाशामध्ये आपण आठवडाभर राहणार आहोत आणि परमेश्वराने मला अत्यंत सोन्याने मढवलेला जो कोश आहे, हाय लेवलचा जो टॉपिक आहे, त्यामध्ये ख्रिस्ताला प्रगट करण्यासाठी, त्याची घोषणा करण्यासाठी, त्याचा जय जयकार करण्यासाठी परमेश्वराने जे मला सहाय्य केलं, मदत केलं, त्याबद्दल मी देवाच्या मनापासून आभारी. माझं मन अत्यानंदित आहे की ही जी एक पवित्र शास्त्र जे आहे आपलं 66 पुस्तकांचं, त्याची ही एक समरी आहे. हा संदेश ही एक समरी आहे. ते प्रगट करण्यासाठी परमेश्वराने जे मला सहाय्य केलं, मी देव बापाच्या मनापासून आभारी आहे. परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हा कोश आपल्या जीवनात आलाय प्रिय.